मग हे काढा म्हणून काढायचं काम कोण करते? इथला लघुउद्योजक हा पूर्णपणे संपला. या अतिक्रमण कारवाईत नेमकं काय झालं होतं? या उद्योजकांना अक्षरशः तुम्ही देशोधडीला लावता. ते एवढं भयंकर होतं, आजपर्यंत अशी कारवाई मी कुठेही बघितली नाही की उद्योगांवर झालेली. म्हणजे अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केली, ती पण अनधिकृत पद्धतीने. सुनावणी झालेली आहे नोटीसवरती. आता माझं जर तिथं शेड होतं, मला नोटीस दिलेली आहे, तर मला सुनावणीचा पण अधिकार आहे. आकड्यांमध्ये हे नुकसान किती झालं? 7,500 ते 8,000 कोटीचं नुकसान तिथं लोकांचं. उद्योगांची नगरी, कामगारांची नखरी, अर्थात पिंपरी चिंचवड शहर. कधी काळी आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळख असलेली ही उद्योगनगरी. पण आज या शहरातल्या उद्योगधंद्यांची अवस्था अक्षरशः देशोधडीला लागल्यासारखी झालेली आहे. इथला कामगार जो आहे तो सुद्धा उद्ध्वस्त होत चाललेला आहे. या सगळ्या माहोलामध्ये आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आपण या उद्योगनगरीतल्या कामगारांच्या प्रश्नावरती चर्चा करतोय. कारण की असं सांगितलं जातं, जे जे खाजगी ते ते राजकीय आणि जे जे राजकीय ते ते खाजगी. त्यामुळं कामगार आणि राजकारण वेगळं करता येणार नाही आहे. आज या विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे. नमस्कार, तुमचं आसपासमध्ये स्वागत. गेली 10 वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष आहात. हे शहर जे आहे ते कामगारांनी वसवलं, कामगारांच्या जीवावरती मोठं झालं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण आज इथल्या कामगारांची काय अवस्था आहे? आता सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर साधारण 1965 नंतर म्हणजे इथं मोठ्या कंपन्या यायला सुरुवात झाली. पहिल्या स्वीडिश कंपन्या आल्या, एशिया आली पहिली. त्यानंतर स्वीडिश कंपन्या आल्या, अल्फा लावल असेल, सँडविक एशिया असेल, ॲटलॉस कॉपको असेल, इकडं थायसन ग्रुप आहे, पुढं क्रॉम्प्टन ग्रीज वगैरे सगळ्या अशा सगळ्या कंपन्या आहेत. गरवारे होती तुमचं, अशा बऱ्याच कंपन्या आल्या आणि हे शहर नाव रूपाला यायला लागलं. MIDC 1968 साली भोसरीमधनं चालू झाली, चिंचवडमधनं चालू झाली आणि एक पूर्ण महाराष्ट्रामधनं आणि पूर्ण भारतामधनं इथं लोक येऊन कामगार आणि जे होतकरू उद्योजक होते, ज्यांना काही आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं, त्या लोकांनी म्हणजे मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळेस टाटा मोटर्स पण आलं, एक मुहूर्तमेढ रोवली गेली. इथं एक इंडस्ट्रीयल हब म्हणजे ऑटो हब आणि इंजिनिअरिंग हब म्हणून पिंपरी चिंचवडची मुहूर्तमेढ त्यामधनं रोवली गेली. तर त्यावेळेस आत्ता जर आपण बघितलं, साधारण 15,000 म्हणजे लघुउद्योजक आणि सूक्ष्म उद्योजक हे आज इथं कार्यरत आहेत. आणि ज्या मोठ्या कंपन्या आहेत तशा भरपूर मोठ्या कंपन्या पण आहेत आणि मध्यम उद्योग पण आहेत. तर ह्या शहराची भरभराट ही ह्या लघुउद्योजकांमुळं आणि कामगारांमुळं आणि या मोठ्या कंपन्यांमुळं हे शहर नाव रूपाला आलं आणि एक औद्योगिक नगरी म्हणून आज पण त्याचा उल्लेख केला जातो. नाव लौकिक होता कधी काळी या शहराचा. आणि हे जे सगळे लघुउद्योजक आहेत त्यांच्या भरोशावरती हे मोठे उद्योग, ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या सुरू होत्या. नुकतीच या शहरामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये सगळ्यात जास्त लघुउद्योजक आहेत तो म्हणजे चिखली आणि कुदळवाडीचा भाग. या भागामध्ये एक अतिक्रमण कारवाई झाली आणि इथला लघुउद्योजक हा पूर्णपणे संपला. या अतिक्रमण कारवाईत नेमकं काय झालं होतं आणि काय फटका केवळ लघुउद्योजकांना नाही तर इथल्या उद्योगांना बसला आणि त्याचा परिणाम हा इथल्या शहराच्या विकासावरती कसा झाला आहे हे विस्तृत उलगडून सांगा. नाही, आता कुदळवाडी चिखली बाबतीत बोलायचं तर कुदळवाडी चिखलीमध्ये साधारण म्हणजे आमची जी संघटना जी आहे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना, याची स्थापनाच मूळ 1980 साली कुदळवाडी आणि चिखलीमधनं झालेली आहे. म्हणजे आपण जर तो विचार केला तर 1980पासून कुदळवाडी आणि चिखली या परिसरामध्ये लघुउद्योग कार्यरत होते. म्हणजे ते काय आज तिथं उभे राहिलेले नव्हते किंवा अचानक कोण तिथं येऊन त्यांनी कंपन्या चालू केलेल्या नव्हत्या. त्यावेळेस ज्यांना MIDCमध्ये जागा मिळाल्या नाहीत त्यांनी तिकडं आपले बारके बारके उद्योग उभारले. तिथनं त्यांना आपल्या ज्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांची कामं मिळाली आणि त्याच्यामधनं रोजगार पण मिळाला लोकांना. तो आजूबाजूचा जो परिसर होता त्यावेळेस ती ग्रामपंचायतमध्ये होतं. चिखली कुदळवाडी ही ग्रामपंचायत होती, त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सुद्धा नव्हतं. तर त्या ग्रामपंचायतीकडनं NOC घेऊन लोकांनी त्यावेळेस तिथं ते उद्योगधंदे चालू केलेले होते. म्हणजे आज जवळपास जी कारवाई झाली तर साधारण एक
1200 लघुउद्योगांवर कारवाई झाली. तिथले 576 लघुउद्योजक हे आमच्या संघटनेचे मेंबर होते. म्हणजे त्या काळापासून आजपर्यंत जे कोण मेंबर झाले असतील 576, माझ्याकडे पूर्ण त्याची यादी पण आहे. त्याच्यामध्ये कुणाकुणाचं कसं नुकसान झालेलं आहे हे पण सगळं आहे त्याच्यामध्ये असं भासवण्यात आलं तिथं की ह्या परिसरामध्ये बांगलादेश आणि रोहिंग्यांचं खूप मोठं वास्तव्य आहे. कारण तिथं स्क्रॅपची भरपूर गोडाऊन होते, स्क्रॅपची दुकानं पण होती आणि लघुउद्योग पण होते तिथं. तर स्क्रॅपचे गोडाऊन तर हे नंतर आले, पहिले तिथं लघुउद्योग आले होते. त्याचा स्क्रॅपच्या गोडाऊनवर म्हणजे जे काय आता स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये बहुतांश अल्पसंख्याक समाजामधली लोक आहेत त्या स्क्रॅपच्या बिझनेसमध्ये, असं पण म्हटलं जातं. पण तसं पण खरं नाही आहे. त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे राजस्थानी लोक पण आहेत, यूपीकडचे बाकीचे पण लोक आहेत, बिहारकडचे बाकी पण लोक आहेत. पण एक असा नेरेटिव्ह सेट केला गेला की इथं बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं वास्तव्य आहे आणि इथं पोलिसांनी कडक भूमिका घेऊन इथं कारवाई करण्याची अपेक्षा आहे. आणि हे जे सगळं अनधिकृत असं भासवलं गेलं की तिथं अनधिकृतरित्या हे सगळं चालू आहे. म्हणजे हे जे उद्योग चालू आहेत किंवा हे बाकीचं जे चालू आहे हे सगळं अनधिकृतरित्या चालू आहे. तर एवढ्या वर्ष तुम्ही मला सांगा, 1980ची संघटनेची स्थापना आहे, तर त्याच्या आधीपासून तिथं उद्योग आहेत. आणि आता आज एवढी मोठी कुठली अशी गोष्ट घडली की त्या उद्योगांना तुम्हाला नोटीस द्यायला लागली 15 दिवसाची, आणि 15 दिवसामध्ये तुम्ही लगेच कारवाई केली आणि त्या उद्योजकांना अक्षरशः तुम्ही देशोधडीला लावलं. म्हणजे कुठल्याही आता आम्ही सगळ्यांना भेटलो त्यावेळेस, म्हणजे स्थानिक आमदार आहेत त्यांना पण भेटलो, अजून कोण नेते असतील सगळ्यांना आम्ही भेटलेलो त्यावेळेस. स्थानिक आमदारांकडनं तर आम्हाला म्हणजे आश्वासन देण्यात आलं होतं की उद्योगांवर कारवाई होणार नाही. कारण संघटनेने वेळोवेळी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्याबरोबर संघटनेने काम केलेलं आहे. संघटना कुठल्या राजकीय पक्षाची नाही आमची, जे कोण सत्ताधारी असतात त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायला लागतं. तर त्यांनीसुद्धा वारंवार आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं की मी उद्योगांवर कारवाई होऊन देणार नाही. पण 7 तारखेला अचानक म्हणजे मला त्यावेळेस 5:30 वाजता फोन आला तिथल्या उद्योजकांचा. पारस वजन काटा म्हणून आहे, त्याच्यामागे खूप मोठा म्हणजे सगळे JCB परत अधिकाऱ्यांचा आणि पोलिसांचा फौजफाटा घेऊन तिथं जाऊन ते कारवाईला सुरुवात करणार म्हणून मला फोन आला 5:30 वाजता 7 तारखेला. तर मी त्यावेळेस आवरून सुद्धा नाही, मी आहे तशा कपड्यांमध्ये मी तिथं पोचलो. पण मला तिथं जाऊन देण्यात आलं नाही आतमध्ये. मला असं नाही कुणालाच जाऊन देण्यात येत नव्हतं. ही दडपशाही कुणी केली आणि कशासाठी केली? नाही, आता जे मी तुम्हाला सांगितलं, जे कारण सांगितलं गेलं की इथं बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत आणि नाही, आता मी ह्याच्या बाबतीत मी ठामपणे सांगू शकतो, आम्ही पोलीस आयुक्तालयामध्ये नंतर अर्ज केला होता, तर तिथं निरंक म्हणून आमच्याकडे माहिती आलेली त्यावेळेस. मग दिशाभूल कुणी केली? स्थानिक आमदारांनी? आता स्थानिक आमदारांनी दिशाभूल केली असेल, पण कारवाई करायची एवढी आवश्यकता काय होती? म्हणजे आम्ही काय म्हणत होतो की ठीक आहे, आम्ही त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ग्रामपंचायतीची परवानगी घेतली. एवढ्या वर्ष तुम्ही तिथं टॅक्स कलेक्ट करताय, तुम्ही तिथं रस्ते देताय, तुम्ही पाणी देताय, तुम्ही लाईट देताय, तुम्ही सगळ्या सुविधा देताय, मग हे का तुम्ही दिलं? तर लोक आणि तिथं काय कोण उद्योगांमध्ये काय तिथं काय कुठले काय गैरप्रकार चालू नव्हते. आमच्याकडे GSTची नोंदणी आहे, आम्ही GST भरतोय, इन्कम टॅक्स भरतोय, सगळे सरकारी प्रॉपर्टी टॅक्स भरतोय. लोकांना आकडे कळतात, आकड्यावरून गांभीर्य कळतं. तर आकड्यांमध्ये सांगा किती नुकसान झालं? साधारण मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने ती कारवाई झाली, म्हणजे नंतर मला म्हणजे आता मी त्यांचं नाव घेणार नाही, एक पोलीस अधिकारी होते, त्यांनी मला तिथं आतमध्ये सोडलं की म्हटलं मला माझ्या लोकांना धीर देण्यासाठी मला तिथं जायला लागेल. तर त्यांनी मला एकट्याला फक्त सोडलं त्यावेळेस. तर मी तिथं जाऊन जे कारवाईचं स्वरूप बघितलं, म्हणजे ते एवढं भयंकर होतं. आजपर्यंत अशी कारवाई मी कुठेही बघितली नाही की उद्योगांवर झालेली अख्ख्या भारतामध्ये, की ते उद्योग आहेत ते कुठं तिथं काय गैरप्रकार करणारे लोक नव्हते. देशाच्या आज आपण म्हणतो की लघुउद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मग हे कणा म्हणून काढायचं काम कोण करतं आहे? म्हणजे तिथं अशी परिस्थिती होती. मी ते कारवाई प्रमुख होते, त्यांच्याशी बोललो मी की तुम्ही वेळ द्या आम्हाला. तिथं अतिरिक्त आयुक्त पण होते महापालिकेचे, त्यांना पण बोललो की तुम्ही म्हटलं हे आम्ही मागणी करतो आहे की तुमच्याकडं कारवाईच्या आधीपासून मागणी करतो आहे की तुम्ही आम्हाला वेळ द्या, 1 महिन्याचं आम्ही ॲफिडेविटवर लिहून देतो, आम्ही आमचं सगळं इथं खाली करतो किंवा कॉर्पोरेशनचे जे नियम आहेत त्याप्रमाणे आम्ही आमची बांधकामं परत नियमित करू. मला दुरुस्त करा जर मी चुकत असेल तर. कुठलीही अतिक्रमण कारवाई जेव्हा होते त्यावेळेस नोटीस दिली जाते आणि तो जो कालावधी दिला जातो त्यामध्ये तुमचं जे काही साहित्य असेल, सामान असेल, ते काढायची संधी दिली जाते. हे बरोबर आहे? बरोबर. असं काही झालं तिथं? हां, याच्यामध्ये आता मी तुम्हाला आता नोटीसमध्ये काय गैरप्रकार झाले तुम्हाला सांगतो. आता सरसकट तिथं आहे ना, म्हणजे नोटीस त्यांना माहिती पण नाही
कॉर्पोरेशनमधल्या जे कोणी नोटीस सर्व करायला द्यायला आले होते त्यांना त्या माणसांची माहिती पण नव्हती. गेटवर नाव बघून ते नोटीस देत होते किंवा कोण सापडण्याला चिकटून जात होते. पण आता ते सगळं झालं, पण आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की उद्योगांवर आम्ही कारवाई करणार नाही, आम्ही गाफील राहिलो. आम्ही आश्वस्त होतो नाही, उद्योगांवर कारवाई होणार नाही. तुमचं लक्ष वेगळं होतं, पण मी पूर्ण एरिया तो 954 एकरचा तुम्हाला मोकळा करायचा होता, तुम्ही तो केला कशासाठी केला अजून पण कळलेलं नाही. त्याच्यामध्ये विषय असा आहे की नोटीस दिल्यानंतर ज्याला तुम्ही नोटीस दिलेली आहे म्हणजे बांधकाम पाडण्याची किंवा तुम्ही बांधकाम तुमचं काढून घ्या, तुम्ही त्याला सुनावणीला पण बोलवायचं असतं. तर सुनावणी कुणाची झालेली नाही त्याच्यामध्ये. म्हणजे हे पूर्णपणे अनधिकृतपणे कारवाई करून ती कारवाई अनधिकृतपणे झालेली आहे, जोर जबरदस्ती करून. म्हणजे अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केली, ती पण अनधिकृत पद्धतीने. सुनावणी झालेली आहे नोटीसवरती. आता माझं जर तिथं शेड होतं, मला नोटीस दिलेली आहे, तर मला सुनावणीचा पण अधिकार आहे. सुनावणी घ्यायला पाहिजे तुम्ही की तुम्ही म्हणजे हे का बांधलेलं आहे, कधीपासून बांधलेलं आहे, सगळी सुनावणी तुम्ही घ्यायला पाहिजे होती. हा, परत आपण 5,000 नोटिसा दिलेत. 5,000 5,000 मिळकतींना तिथं नोटिसा दिल्या. 5,000. त्याच्यामधले जे काही थोडेफार गुंठेवारी ज्यांनी त्यावेळेस केली होती 2002ला, ती सुद्धा एवढी क्लिष्ट म्हणजे प्रोसेस होती गुंठेवारीची. त्यावेळेस लोकांनी अर्ज केले पण झालेच नाही. आता त्यांना संधी तर तुम्ही द्यायला पाहिजे होती परत. आणि मध्ये परत आपलं बोलण्याच्या ओघामध्ये मुद्दा राहिला, आकड्यांमध्ये हे नुकसान किती झालं? आमच्या ॲसेसमेंटप्रमाणे म्हणजे जे आम्ही 576 आमचे मेंबर होते त्यांचे आम्ही जी ॲसेसमेंट केली, साधारण त्यांचं जे तिथं म्हणजे शेड असेल, मशिनरी असेल किंवा नंतर त्यांना काही लोकांनी आता म्हणजे त्याचं अशी परिस्थिती झालेली आहे की त्याच्यामधल्या जवळपास आज अर्ध्या लोकांनी परत कुठेही जागा घेऊन अजूनपर्यंत चालूच केलेलं नाही आहे. तर ते जर सगळा तुम्ही जर आकडा धरला पूर्ण आजपर्यंतचा नुकसानीचा, तर साधारण 7,500 ते 8,000 कोटीचं नुकसान तिथं त्या लोकांचं झालेलं आहे. म्हणजे महापालिकेच्या बजेट एवढं नुकसान हे 550 लघुउद्योजकांचं 550 आणि अजून काही लोकांनी पण आम्हाला माहिती दिली जे आमचे मेंबर नव्हते. पण आम्ही संघटना म्हणून आम्ही तिथं जेवढ्या उद्योजकांवर कारवाई झालेली ते साधारण 1100 ते 1200 लोक आहेत. ते सगळ्यांसाठी आम्ही बांधतोय. म्हणजे 1100 ते 1200 लघुउद्योजकांचं नुकसान हे महापालिकेचं जितकं बजेट आहे 9,000 कोटीचं आत्ता आलेलं, तितकं नुकसान झालेलं आहे. यातनं आता तुम्ही उभं कसं राहणार? नाही, ह्याच्यातलं मी तुम्हाला तेच सांगतोय. त्यावेळेस जी कारवाई झाली, मी तुम्हाला जसं बोललो, ही एवढी क्रूर कारवाई मी आजपर्यंत कधी बघितली नाही. की ठीक आहे, तुम्हाला 15 दिवसाची नोटीस दिली होती, आम्ही तिथनं हल्लो नाही, आमच्यावर तुम्ही कारवाई करायला आले, तर तुम्ही एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती. की ठीक आहे बाबा, एखादा शेडला थोडासा धक्का दिला आणि थोडासा वेळ दिला, बाबा 2 दिवस तुम्हाला दिले, तुमची मशिनरी काढून घ्या, तुमचं साहित्य काढून घ्या, तुमचे एवढ्या वर्षाचे जे सगळे रेकॉर्ड आहेत, कागदपत्र आहेत, ती सगळी काढून घ्या. बिलकुल वेळ दिला गेला नाही. अक्षरशः म्हणजे माझ्यासमोर मी जे बघितलं, मला जे दुपारी सोडलं होतं, त्या मशिनरी जी होती खाली त्याच्यावरती ते वरचे स्लॅब पाडण्यात आले. एवढी मागं जी CNC VMC मशिनरी होती, एका ठिकाणी मी बघितलं 3-3 कोटीच्या मशीन होत्या त्या माणसाच्या. काही ठिकाणी वरनं लोखंडी शेड आणि क्रेन त्या मशीनवर टाकण्यात आल्या. म्हणजे त्या माणसांनी परत उठायचंच नाही आयुष्यामध्ये आणि त्यांनी परत इथं काहीच करायचं नाही. हा सूड उगवण्याचा प्रकार होता का कसला? कसला सूड उगवायचा आहे? म्हणजे संघटना आणि उद्योजक हे तर स्थानिक आमदारांच्याच मागे होते आजपर्यंत. त्यांनी तर आम्ही तर 2000 आत्ता जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये संघटनेने तिन्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मग का असं झालं? आम्हाला ते समजत नाही. तुम्ही तर पक्षामध्ये पण त्यांच्यासोबत काम करता माझ्या माहितीप्रमाणे. नाही, मी करत होतो पूर्वी मी करत होतो पक्षामध्ये. नंतर मी सक्रिय नव्हतो. 2018 नंतर मी काय पक्षामध्ये कुठल्या सक्रिय नव्हतो, मी संघटनेचंच काम करत होतो. आकस कसला होता मला नाही समजत. म्हणजे आम्हाला तर अजूनपर्यंत ही न कळलेली गोष्ट आहे की म्हणजे एवढी क्रूर कारवाई करायची गरज काय? कारण की आर्थिक कणा ज्या महापालिकेचा किंवा कुणाचाही आर्थिक कणा मजबूत असेल तर डेव्हलपमेंट होत असते. तर मग त्याच्यावरतीच हा घाव घातला गेलाय. त्याच्यावरती घाव घालणं पण त्या महापालिकेचा आर्थिक कणा जाऊन द्या, उद्योजकांचा पूर्णपणे कणा तुम्ही त्यांचा संसार उद्ध्वस्त करून टाकला आहे. 1-2 पिढ्या तुम्ही 2 पिढ्यांचं वाटोळं केलेलं आहे. आज जे तिथं 30-35 वर्षापासनं म्हणजे आता 1980 पासून म्हटल्यावर 45 वर्ष झाली. म्हणजे आज 45 वर्ष त्यांनी गावाकडनं काय आलेली लोक होती, काही कामगार होते ज्यांनी आपले उद्योग टाकल्यानंतर. म्हणजे आज त्यांनी एक पिढी आणि त्यांची एक पुढची पिढी, आज त्यांनी एक एवढं मोठं विश्व त्यांचं निर्माण केलं होतं. आज तिथं 3-3, 4-4 कोटीची मशिनरी घेतलेली लोक होती, एक मशीन. परत तिथनं काही जणं निर्यात पण करत होते.
म्हणजे असं. आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना MNC कंपन्यांना पण सप्लाय होता. तिथनं आपलं मेक इन इंडियाच्या ह्याच्यामधनं डिफेन्सला सप्लाय करणारी लोकं होती. तुमच्या स्पेस प्रोग्रामला सप्लाय करणारी 2-3 लोकं माझ्या ओळखीची तिथं होती. म्हणजे हे असं असताना ही कारवाई करायची गरज का होती? म्हणजे एवढी आम्ही काय बोललो. पण आता हा तो व्यवसाय झाला, पण ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, एकतर आधीच उद्योग इथून बाहेर चाललेले आहेत शहरातून, या कारवाईनंतर मोठ्या उद्योगांवरती काय परिणाम झालाय? ज्या आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्याच्यावरती काय परिणाम झालाय? तिथले जॉब्स कुठे गेलेत? नाही, आता त्याच्यामध्ये आता कसं होतं, जे सिंगल सोर्स सप्लायर होते तिथं तर कंपन्यांची अडचण झाली. कारण ते असं एका 15 दिवसामध्ये सगळं त्यांचं विस्कळीत झालं, त्यांची लाईन विस्कळीत झाली. मग त्या लोकांनी त्यांना जे काय उपलब्ध साधनं होती, जे उद्योजक होते, दुसऱ्या MIDCमध्ये त्यांचे कोण मित्र असतील किंवा कोणाकडे तरी ते जॉब बनवून घेऊन त्या कंपन्यांना अक्षरशः 3 महिने पुरवले, 3-4 महिने. त्यांना तोपर्यंत कुठं रेंटवर जागा मिळत नाही आहे आणि त्यांना ती मशिनरी जी काय त्यांची खराब झालेली ती रिपेअर करून त्यांना नीट करता येत नाही आहे. तोपर्यंत त्यांना दुसरीकडनं काम करून पदरमोड करून त्यांना ते जॉब द्यायला लागलेले त्या कंपन्यांना. आणि त्या कंपन्यांनी पण ही बाब महाराष्ट्र सरकारला कळवली की आमचे हे सप्लायर होते, हे सप्लायर लोकांवरती कारवाई झाल्यामुळं आम्हाला आमची लाईन बंद पडते. म्हणजे अशी परिस्थिती पण निर्माण झाली होती त्याच्यामध्ये. या सगळ्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न येतो की तुम्हाला मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत किंवा MIDCतली परिस्थिती काय आहे सगळी आता, ज्या सुविधा हव्यात त्या मिळाल्या, तुम्ही टॅक्स प्रॉपर भरता, तुम्ही सगळ्या गोष्टी जर करत असाल, तर सुविधा ज्या आहेत गेल्या 9 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्या सुविधा मिळाल्यात? व्यवस्थित मिळाल्यात का? नाही, आता कुदरवाडीवरचा एक विषय अजून एक मला बोलायचा होता, तो राहिला की त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय लोकांकडं आम्ही धाव घेतली. म्हणजे मदत करा तुम्ही आम्हाला, असं तुम्ही कारवाई होऊन देऊ नका. म्हणजे पण त्यावेळेस कुणीही एक म्हणजे आपले पालकमंत्री अजितदादा सोडले तर कुणीही आम्हाला त्यावेळेस साधं सांत्वन पण कुणी केलं नाही. कारण कारवाई तर 8 तारखेला चालू झाली होती. 2 दिवस आम्ही इथं सगळे थांबवायची वाट बघितली आणि नंतर आम्ही मुंबईला शेवटी सगळ्यांना भेटायला पळालो. पण कुणीही साधं सांत्वन पण आमचं केलं नाही. फक्त पालकमंत्री अजितदादांनी आम्हाला पण या बोलून घेऊन शहरातले स्थानिक नेते, 3 आमदार या शहरामध्ये आहेत, 2 खासदार आहेत आणि सत्ताधारी पुन्हा आहेत, त्यांनी काय हे केलं? नाही, आता आम्ही अमोल कोल्हेंशी तर आमची गाठ पडलीच नाही. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतोय, आम्ही खासदार श्रीरंगाप्पा बारण्यांना भेटलो. त्यांनी उद्योगमंत्र्यांना फोन लावला, लगेच त्यांनी आमच्याकडे फोन लावला की हे कारवाई तुम्ही थांबवा. ते म्हणले मी ही कारवाई थांबवू शकत नाही, असं त्यांचं उत्तर होतं. आणि मी तिथं स्वतः होतो, स्पीकरवर फोन होता, मी ऐकलं की उद्योगमंत्री म्हटले हे मी कारवाई थांबवू शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही एकनाथ शिंदेंना भेटायचा प्रयत्न केला, पण त्याशी ते भेटले नाहीत. मग आम्ही अजितदादांना भेटलो. त्यांनी प्रयत्न केला की फोन करून की काहीतरी तुम्ही हे वेळ द्या यांना. त्यावेळेस त्यांनी फोन केला आयुक्तांना की तुम्ही यांना वेळ द्या. पण त्यांनी सांगितलं तोपर्यंत मला मुख्यमंत्र्यांकडनं फोन येत नाही, ही कारवाई आम्ही थांबवू शकत नाही. मग मुख्यमंत्र्यांचा भेट घ्यायचा प्रयत्न केला जायची. मुख्यमंत्री कार्यालयात आम्ही तिथनं गेलो, मंत्रालयामध्ये, अजितदादांच्या मंत्रालय म्हणजे ऑफिसमधून जवळ बाजूलाच येते, तिथं गेलो, पण आम्हाला भेट झाली नाही आमची. स्थानिक आमदार त्यांनी तर तुम्हाला आश्वासन दिलं होतं ना? स्थानिक आमदार तर आम्हाला नंतर म्हटले आयुक्त माझं ऐकत नाही, आता मी काहीच करू शकत नाही, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही गेलो, तुम्हाला पटलं हे? आम्ही गेलो तिथं. हे कारवाई चालू झाल्यावरती आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांना जाब विचारला आहे की हे काय चालू आहे. ते म्हटले आता आयुक्त या विषयावरती माझं ऐकत नाही आहेत, मी याच्यावरती काही करू शकत नाही. हे पटलं तुम्हाला? अजिबात पटलेलं नाही आम्हाला, अजिबात नाही. कारण ज्यांना आम्ही म्हणजे संघटना म्हणून पहिल्यांदा आम्ही कुणाला तरी पाठिंबा दिला की ठीक आहे, 5 वर्ष त्यांनी आमची काही कामं पण केली. शास्तीकर माफ करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. कारण कुदवाडीमधल्या जवळपास सगळ्यांना शास्तीकर लागू झालेला होता. त्यांनी त्या पद्धतीने आमच्याबरोबर चांगली पण कामं झाली ती 5 वर्ष मागच्या. पण आता ह्या वेळेस काय झालं आम्हाला पण कळलेलं नाही. म्हणजे आम्हाला अंधारात ठेवून ही कारवाई का करण्यात आली? आता एकूणच आपण शहरातले हे, कारण हे अख्खं शहर उद्योगांचं शहर आहे, पण या शहरात उद्योग कुठं राहिलेले आहेत? काय परिस्थिती आहे? MIDCमध्ये तुम्हाला सुविधा मिळत आहेत? गेल्या 9 वर्षामध्ये काय झालं इथल्या मोठ्या उद्योगांसोबत पण आणि तुमच्यासारख्या स्मॉल स्केल सोबत पण? आता मोठ्या उद्योगांचा आपण जर विचार केला तर आपण बघतोय आता बजाज ऑटो एवढी मोठी आपल्या इथं एक फार मोठी संस्था होती, ज्याच्यावरती भरपूर उद्योजकांचं म्हणजे व्यवसाय चालू होते. ते चाकणला गेली, औरंगाबादला गेली, अजून कुठे गेली, इथं काय फार जास्ती काय त्यांचं काम चालू नाही आहे. काय डेव्हलपमेंट R&D सेंटर फक्त इथं. तो एक फार मोठा आपल्याला धक्का होता. त्यानंतर आपण बघतोय की इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल भरपूर मोठ्या कंपन्या होत्या. बरोबर.
म्हणजे आता आपण जर म्हणजे नाशिक पाट्यापासून विचार केला, डायची कंपनी होती, तिथं मोठा कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा राहिला आहे. तिथून पुढे आपण आलो, गोदरेजची मोठी प्रॉपर्टी स्कीम चालू आहे, तुमचं महिंद्राची मोठी स्कीम चालू आहे इंडियन कार्ड क्लोथिंगमध्ये. तिथून आपण पुढं आलो तर आकुर्डीचा पूर्ण पट्टा जो होता, क्रॉम्प्टन ग्रीव्ज आणि ते वेस्टर्न बिस्टर्न सगळं गरवारे सगळं बंद पडून तिथं सगळे इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल मोठ्या स्कीम चालू होत आहेत, झाल्यात ऑलरेडी. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्या इथं जागा नसल्यामुळे नवीन तर कुठले उद्योग येणार नाहीत. तर आहे त्या उद्योगांमध्ये आता आम्ही सस्टेन कसं करायचं हा आमच्यापुढं फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता नवीन कुठले तर उद्योग येणार नाही. आता चाकण, रांजणगाव, तुमचं शिक्रापूर, तळेगाव इथं जे उद्योग आलेत त्याच्यामधनं आपल्याला काही काम मिळते का, ह्या विवंचनेमध्ये आणि या प्रयत्नामध्ये गेले 5-6 वर्ष सगळे लघुउद्योग आहेत. आणि लघुउद्योजकांचं प्रॉब्लेम असा आहे आमचा की ह्या ज्या मोठ्या कंपन्या आल्या, तर हुंडाई आली किंवा फोक्सवॅगन आली तिकडं किंवा महिंद्रा आली किंवा कोण आली, हे डायरेक्टली या बारक्या लोकांना आम्हाला कामच मिळत नाही. आता ते सगळं मध्यम इंडस्ट्रीज आहेत, मिडियम स्केल, ते त्यांना काम मिळतं. पण मग गेल्या 9 आणि वर्षांमध्ये त्यांच्याकडनं आता आम्हाला सेकंड सोर्स म्हणून आम्हाला काम करायला लागतं. हे तर झाले आपले इंडियन कंपनीच्या बाबतीतलं. जे MNC आलेत, मी तुम्हाला सांगितलं तर हुंडाई आहे किंवा फोक्सवॅगन आहे किंवा अजून बाकी तुमचं सॅनी वगैरे आहे, म्हणजे अर्थविंगमध्ये कंपन्या आहेत, JCB आहे, ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत यांच्याकडनं डायरेक्टली आपल्याला कामच मिळत नाही. आपल्या मोठ्या उद्योगांना पण मिळत नाही, म्हणजे मध्यम उद्योगांना. त्यांचं काय होतं की ते तिकडनं त्यांचे जगभरातले वेंडर तिथे घेऊन येतात आणि एक इंडस्ट्रियल पार्क त्यांना करून जात, त्यांना तिथं जागा देतात, तिथं त्यांचा सप्लाय चालू होतो. म्हणजे आपल्या उद्योजकांनी, या आपल्या भूमीमधल्या उद्योजकांनी करायचं काय, म्हणजे त्यांना काम मिळायला पाहिजे. गेल्या 9 वर्षामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांना याबाबत लक्ष द्यावं असं वाटलं नाही? कुणीच लक्ष दिलेलं नाही. आता फक्त आपण ऐकतोय, आकडे ऐकतोय दरवर्षी आपण. दावोसला गेले, एवढे करार झाले, कुठल्या मोठ्या कंपन्या आल्या चाकणमध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ते करार केलेले तेवढ्या 8-10 वर्षामध्ये, तेवढी गुंतवणूक चाकणे आणि तळेगावमध्ये आली आहे का? दडपशाही किती आहे? दडपशाहीच्या बद्दल बोलायचं झालं तर आता बरेच कंप्लेंट येतात. म्हणजे संघटनेमध्ये आम्ही काम करतो आणि अनधिकृत माथडी संघटनांचा खूप मोठा त्रास इथल्या लोकांना आहे. त्यांचा पाठीराखा कोण आहे? नाही, आता असं पाठीराखा म्हणजे विषय आता कसा होतोय मी तुम्हाला सांगतो. आता माथडी बोर्ड आहे, त्याच्यावरती लोक पण नेमलेले आहेत, शासनाचे पण अधिकारी आहेत. पोलिसांनी पण आता एक इंडस्ट्रियल सेल वेगळा स्थापन केला आहे. पण विषय काय होतोय की अनधिकृत, मी अधिकृत लोकांबद्दल मी बोलू शकणार नाही, पण जे अनधिकृतपणे कुणाचंही लेटरेड छापतायत, म्हणजे कुठले एक संघटना लेटरेड छापायचं, त्याच्यावरती 100 नेत्यांची नावं लिहायची, प्रत्येक पक्षाची आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एका पक्षाचा विषय नाही आहे, प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रतिनिधींची आणि मोठ्या मोठ्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची नावं ते लेटरेडवर असतात. मग सामान्य उद्योजक घाबरतो, कारण तिथं ते आले की 8-10 जण असे येतात सगळे, ते पार म्हणजे एकदम आपण म्हणतो ना ते भाई लोक, तसे ते येतात त्या स्वरूपामध्ये. 2 गाड्या घेऊन काम थांबव, हे कर, गाडी अडवून ठेव, माल खाली करून देणार नाही, माल भरून देणार नाही, हे सगळं असं स्वरूपाचं आहे. आता पोलिसांमध्ये तक्रार करायची तरी त्या माणसाला उद्या सुरक्षा काय? आम्ही करू, आम्ही केले, पण 2-3 वेळा आम्ही तक्रार केल्या, आम्हाला पोलिसांकडनं चांगलं सहकार्य मिळालं, म्हणजे त्या लोकांचा म्हणजे पायबंद बसला. पण आमची मागणी काय आहे की सर्व राजकारण्यांनी, सर्व अधिकारी जे आहेत संबंधित माथडी बोर्डाचे, सर्व पोलीस अधिकारी आहेत, प्रत्येकाला माहिती आहे कोण इथं आज कोण कसं ऑपरेट करतं आहे इल्लिगल माथडी. तर तुम्ही त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकत नाही. एक तुम्ही जसं मागे चाकणमधनं खूप कंप्लेंट आल्या, त्यावेळेस पवार साहेबांनी मीटिंग घेऊन सांगितलं त्रास व्हायला नाही पाहिजे. भरपूर जर्मन कंपन्यांचे त्यावेळेस त्यांना फोन गेले होते. त्यांनी सांगितल्यानंतर ते जवळपास वर्षभर सगळं शांत झालं होतं, अधिकाऱ्यांनी कारवाई चालू केल्यावरती. मग तुम्ही अशी कारवाई पिंपरी चिंचवडमध्ये करा, पिंपरी चिंचवडमध्ये पण अशी कारवाई व्हायची गरज आहे. त्याशिवाय जी दडपशाही आहे ती इथली थांबणार नाही, कारण पाठबळ सगळ्या पक्षांचं येतं का, कारण एका कुठल्या पक्षाचं नाही, सगळ्या पक्षांचे म्हणजे जे कार्यकर्ते पोचण्याची एक सोय आहे ती माथडी म्हणजे अनधिकृत. नवीन TP प्लॅन आलेला आहे, DP प्लॅन आलेला आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत कुदळवाडीमध्ये? तुमचं पुढचं कसं असणार आहे आता? तुम्ही नव्या म्हणजे कुठे कशा पद्धतीने तुमचं पुनर्वसन जे आहे ते होईल, त्यासाठी काय करताय? काय आता पहिलं तर DP प्लॅन त्यांनी जाहीर केला,
कुदळवाडी आणि चिखलीसाठी. तर त्याला प्रचंड विरोध झाला. म्हणजे स्थानिक म्हणजे भूमिपुत्रांकडनं पण झाला, उद्योजकांकडनं पण झाला, सगळ्यांकडनं विरोध झाला. आणि तो एक फार्स होता का असं आम्हाला वाटतं की 15 दिवसामध्ये कोण DP प्लॅन गुंडाळत नाही. तो DP प्लॅन रद्द करण्यात आला. आणि त्यानंतर मग नवीन टाऊन प्लॅनिंगमध्ये आपलं पूर्ण शहराचा आपलं नवीन TP प्लॅन आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आज जर आपण कुदळवाडी चिखली हा एरियाचा जर आपण विषय बघितला तर पूर्वी जिथं जिथं इंडस्ट्रियल झोन होते ते ठळकपणे तिथं नमूद होते इंडस्ट्रियल झोन. तर तिथं ते लाल याच्यामध्ये तिथं दिसायचे. आज तिथं बहुतांश ठिकाणी तिथं इंडस्ट्रियलच्या ऐवजी रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि एक सुपर SACC सुपर ॲमेनिटीज कमर्शियल सेंटर म्हणून तिथं त्या TP प्लॅनमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे कुदळवाडी चिखलीमधला इंडस्ट्रियल झोन हा पूर्णपणे त्याच्यामध्ये रद्द करण्यात आलेला आहे. मग आता तुम्ही जाणार कुठं? आता आम्ही याच्या बाबतीत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं याच्या बाबतीत आम्ही पालकमंत्री माननीय अजितदादांना भेटलो होतो. त्याचबरोबर आपले विधानसभा उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे, त्यांनी पण पहिली मुंबईला या बाबतीत मिटिंग घेतली कुदळवाडीच्या संदर्भात आणि आपले बाकीचे जे काही अडचणी आहेत त्याच्या संदर्भात. मग तिथं आपण पहिली त्या मिटिंगमध्ये पण मागणी केली होती की आम्हाला तिथं आमचे जेवढे उद्योजक आहेत म्हणजे फक्त संघटनेचे मेंबर असे नाही 576 जेवढ्या उद्योजकांचं तिथं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या स्वतःच्या जागा आहेत किंवा जे रेंटवर जसं होते त्यांना तुम्ही तिथंच एक इंडस्ट्रियल पार्क आता कॉर्पोरेशनने डेव्हलप करावा. तिथं रस्ते, लाईट, CTP प्लांट सगळे सुविधा त्यांना द्याव्यात. ते तिथं बांधतील आणि त्यांचं पुनर्वसन तिथं करावं. हीच बैठक परत अजितदादांनी इथं कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर सिंग होते आणि संबंधित सगळ्या विभागांचे अधिकारी होते. त्यांच्याबरोबर पण ह्या बाबतीत आपल्याला कसं पुढं जाता येईल हे अजितदादांनी कुदळवाडीचा विषय हा प्रामुख्याने त्यांच्या अजेंडावर जे घेतला आहे असं आम्हाला तरी वाटतं आहे. आणि त्यांच्याकडनंच आम्हाला लागतं एक असे की काहीतरी पुढं पुनर्वसनाच्या बाबतीत त्यांच्याकडनं काहीतरी घडामोडी घडू शकतात. आमची आत्ता पण त्यांच्याबरोबर चर्चा झाली एक 4-5 दिवसापूर्वी. तर आम्ही त्यांना विनंती केलेली की तुम्ही जाहीर करा की आम्ही कुदळवाडीमध्ये जे उद्योजक आहेत त्यांचं नुकसान झालेले, बाधित झालेले त्यांचं पुनर्वसन आम्ही कुदळवाडीमध्येच इंडस्ट्रियल पार्क उभं करून आम्ही तिथं करू असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तुम्ही ही गोष्ट टाका याची पण आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. एकूणच काय तर ज्या लघुउद्योजकांच्या जीवावरती, ज्या उद्योगांच्या जीवावरती हे शहर वसलं, ज्या कामगारांनी त्यासाठी घाम गाळला ते कामगार गेल्या अलीकडच्या काही वर्षामध्ये पूर्णतः देशोधडीला लागलेले आहेत. इथले उद्योग जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत. लघुउद्योजक जो आहे तो पूर्णतः रस्त्यावर आलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे शहर खरंच विकासाच्या मार्गावरती धावतंय का, या शहराचा विकास होतोय का, हा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल. राजकारणामध्ये काय घडतंय हे घडत असताना ज्यांच्या जीवावरती हे राजकारण केलं जातं, ज्यांच्या जीवावरती हे शहर जे आहे ते उभं राहत असतं, तिथेही काय घडते, राजकीय अनास्था कशी या सगळ्यांचा बळी घेते हे आपण अशा वेगवेगळ्या लोकांशी बोलून जाणून घेणार आहोत. पाहत राहा आसपास.